मदतीसाठी प्रस्ताव जाणार आहे। राज्य सरकारकडून जलद गतीने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। एकूण नुकसान किती झालं या संदर्भात आढावा घेतला जातोय आणि त्यानंतरच त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल। त्यानंतर केंद्राकडून पथक येत पाहणी करून मदत जाहीर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्राच्या मदतीला प्रक्रिया असल्याने राज्य सरकारकडून मदत आधीच पुरवण्यास सुरुवात केल्याची माहिती कळते। एकूण 9 शासन निर्णयाद्वारे 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिषेक, केंद्राकडून मदतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया कशी असेल आणि त्याला किती काळ लागू शकतो? एकूण साधारण पाहायचं तर राज्यातले सध्या जे पंचनामे आहे ते पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव मागितला जाणार आहे आणि एकूण नेमकी किती मदत मागायची हे पूर्ण पंचनामे झाल्यावरच हे आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल। साधारणपणे राज्याकडनं जर पाहायचं तर जलद गतीनं पंचनामे पूर्ण होण्यासाठी जी यंत्रणा आहे ती आपल्याला कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण किती नुकसान झालेलं आहे या संदर्भात आढावा घेऊन प्रस्ताव केंद्राकडे जाईल आणि एकूणच केंद्राकडनं एक पथक येत त्या संदर्भात पाहणी करणार आणि पाहणी केल्यानंतर केंद्राच्या रिपोर्टच्या आधारे एकूण ही मदत जी आहे ती जाहीर करण्यात येणार। केंद्राच्या मदतीला साधारणपणे एकूणच प्रक्रिया आपल्याला लागताना पाहायला मिळत असते। काहीचा अवधी यामध्ये जाताना दिसेल। साधारणपणे 8 ते 15 दिवसांच्या अवधीनंतर या संदर्भात मदत कशा प्रकारे पुरवण्यात येईल या संदर्भात देखील माहिती जी आहे ती आपल्याला मिळताना पाहायला मिळेल। मात्र केंद्राच्या मदतीची प्रक्रिया झाल्यानं राज्याकडनं जी मदत आहे ती आधीच जाहीर करण्यात आलेली आहे। साधारणपणे 2215 कोटी रुपयांची मदत जी आहे ती सध्याला देण्यास सुरुवात झाली आहे। अभिषेक, मात्र आता शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे। जरी राज्याकडनं काही मदतीला सुरुवात झाली असली तरी केंद्राची मदत खूप महत्त्वाची असणार आहे अशा परिस्थितीमध्ये, त्यामुळे याला जास्त काळ लागत नाहीये का या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी? नक्कीच एकूणच या संदर्भात प्रक्रिया आहे आणि त्यामुळेच NDRF कडनं जी वाढीव मदत आहे त्यासाठी मागणी ही केंद्राकडे आपल्याला राज्याकडनं केल्याचं पाहायला मिळत आहे। NDRFचा जो निधी आहे तो गृह विभागाकडे असतो आणि या गृह विभागाकडनं हा निधी जो आहे तो लवकरात लवकर मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं गृहमंत्र्यांकडनं पत्र देखील देण्यात आलेलं आहे। सोबतच अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील त्यांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण व्हावी यासाठी राज्य सरकार हे प्रयत्न करताना दिसतंय। नक्कीच मुख्यमंत्र्यांनी मोदींची भेट घेतली आहे, त्यामुळे आता या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागतो आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत कधी पोहोचते बघणं महत्त्वाचं। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, नुकसानग्रस्त भागामध्ये गेलेल्या सदाभाऊ खोतांवर ग्रामस्थांचा रोष